प्रताप सरनाईक आणि उद्धव ठाकरे समोरासमोर आलेले आहेत। यावेळेस दोघांनीही एकमेकांना हात जोडले। आपण बघतोय प्रताप सरनाईक आणि उद्धव ठाकरे हे आज विधिमंडळाच्या परिसरामध्ये एकत्र आले, समोरासमोर आले होते। त्यावेळेस प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना हात जोडून नमस्कार केला। त्याला उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिलेला आहे। शिवसेना ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंड झालं होतं त्यावेळेस प्रताप सरनाईक जे आहेत ते देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले आणि त्यानंतर आपण बघतोय की आज विधिमंडळात उद्धव ठाकरे जात असताना समोरच प्रताप सरनाईक उभे होते। त्यांना यावेळेस त्यांनी नमस्कार केलेला आहे। सूरज आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण बघतोय आज नागपुरात उद्धव ठाकरे आणि प्रताप सरनाईक समोरासमोर आले, नमस्कार झालेला आहे। काय सांगाल, नेमकं काय दृश्य होतं आणि त्यानंतर सरनाईकांनी किंवा ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे का? स्नेहिल, आज उद्धव ठाकरे जे आहेत ते विधान भवनात दाखल झाले, त्यानंतर ते विधान परिषदेमध्ये काही काळ बसले आणि जेव्हा विधान परिषद सभागृहामधून ते बाहेर आले आणि त्यांच्या कार्यालयामध्ये जाताना मध्येच मंत्री प्रताप सरनाईक आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते समोरासमोर आले आणि याच वेळी दोघांनीही एकमेकांना नमस्कार केलेला आहे। आपण जर का पाहिलं तर ज्या दिवशी ज्या वर्षाला शिवसेनेमध्ये मोठं बंड झालं त्यानंतर कुठेतरी कटुता एक निर्माण झालेली होती आणि त्यानंतर ह्या दोन्ही जे नेते आहेत ते आज एकमेकांसमोर आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांना जे आहे प्रताप सरनाईकांनी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना नमस्कार केला आणि मग उद्धव ठाकरे यांनी जे आहेत ते नमस्कार दोघांनी एकमेकांना नमस्कार केलेला आहे। आपण त्यामुळे खूपच एक ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण दोन्ही शिवसेनेमध्ये टोकाचे जे आहेत ते एकमेकांबद्दल जे टोकाचे विरोध एकमेकांना दाखवलेले होते, एकमेकांची टीका देखील केलेली होती। मात्र आज विधिमंडळात स्नेहिल उद्धव ठाकरे आणि प्रताप सरनाईक एकमेकांसमोर आले आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना नमस्कार केला। खरं म्हणजे पाहायला गेलं तर प्रताप सरनाईक हे आधी जे ठाकरे गटामध्ये असताना त्यांनी जेव्हा शिवसेनेमध्ये बंड झाला होता तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यानंतर कुठेतरी दोन्ही गटांमध्ये जे आहेत ते खूप मोठी तेढ निर्माण झालेली होती। मात्र आज बिलकुल धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय सरनाईक आणि ठाकरे समोरासमोर आलेले आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।